नमस्कार, मी मनाली. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या शहरामध्ये अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झालेले आहेत. मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर हा मुख्य आरोपी, ज्यांनी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात मुलींना फसवून त्यांच्यासोबत संभोग करून व्हिडिओ काढून फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केलेला आहे. आणि एवढंच नाही तर ह्या मुलींचे फोटो व्हिडिओ समाज माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेले आहे. आणि अर्थात अशा प्रकारच्या कृतीमुळे समाजामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. कारण नुकतंच महाराष्ट्रामध्ये अशोक खरात प्रकरण थांबते न थांबते त्याची आग विझते न विझते तोच परतवाडा शहरामध्ये पुन्हा संतापजनक हे प्रकरण झालेलं आहे. आणि या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटलेले आहे. कारण अतिशय संतापजनक अशी बाब आहे. सत्ताधाऱ्यांनी हे प्रकरण लव जिहाद हिंदू मुस्लिम असा मुलामा देण्याचा प्रचंड प्रयत्न केलेला आहे. यातला मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर या आरोपीच्या घरावर बुलडोजर फिरून कटेंगे तो बटेंगे अशा प्रकारचे नारे दिले आहे. हिंदू मुस्लिम भेद निर्माण करणे किंवा हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला आहे. लव जिहादचं हे प्रकरण असल्याचं सुद्धा दाखवण्यात आलं आहे. याच्यामध्ये सध्या तरी केवळ 8 गुन्हे दाखल झाले आहे आणि 8ही मुली मुस्लिम समाजाच्या आहेत. ही अधिकृत माहिती महिला आयोगाचे मुख्य जे आहेत त्यांनी दिलेली आहे. अनेक प्रकरणं आहेत असं सांगण्यात येतात. 180 मुलींचं लैंगिक शोषण झाले आहे. 360 व्हिडिओ आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ही अधिकृत माहिती आहे की नाही अजून स्पष्ट झालेलं नाही, कारण याच्यामध्ये सुद्धा मतांतर आहे. परंतु 180 मुली जर असतील आणि 360 व्हिडिओ असतील तर अशी अतिशय संतापजनक अशी ही बाब आहे. ह्याच्यामुळे संपूर्ण समाजामध्ये पडसाद उमटत आहे. राजकारणी सत्ताधारी त्यांची पोळी भाजत आहे, विरोधक त्यांची पोळी भाजत आहे. सत्ताधाऱ्यांनी गुन्हेगाराच्या घरावर बुलडोजर फिरवल्यामुळे विरोधक म्हणतात जर काही हरकत नाही बुलडोजर फिरवलं, पण आजपर्यंत जे लैंगिक शोषणाचे गुन्हे झाले, उदाहरणच द्यायचं झालं तर अशोक खरात प्रकरण, मग अशोक खरातच्या घरावर बुलडोजर का फिरवण्यात आलेलं नाही असा प्रश्न विचारण्यात आला. लव जिहाद प्रकरण हे असू शकत नाही असं सुद्धा विरोधक म्हणतात. सत्ताधारी म्हणतात लव जिहाद प्रकरण आहे, विरोधक म्हणतात लव जिहाद प्रकरण नाही, कारण 8 जे गुन्हे दाखल झाले ते केवळ मुस्लिम समाजाच्या मुलींनीच हे गुन्हे दाखल झालेले आहेत. सामाजिक संघटना एकवटल्या, सामाजिक संघटनांनी विरोध केला, निदर्शने केली, निवेदनं दिले, मतं मांडली. समाज माध्यमामध्ये अनेक महिलांनी, ज्या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत त्या महिलांनी सुद्धा आपले मत मांडले. तर अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार यांनी तर सरळ त्यांना चौकात फाशी द्या, काहीही कोणतीही कारवाई करू नका, सरळ सरळ फाशी द्या. हे लव जिहादचं प्रकरण आहे. हे यांना काँग्रेसनी खूप डोक्यावर घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हे लोक माजलेत आहे. यांना कबर खोदायला जागा पाहिजे ना, असे विविध प्रक्षोभक विधाने या राजकारण्याकडून होत आहे. सर्वीकडून संतापाची लाट झालेली आहे. सर्वांनी मतं मांडलेलं आहे. मुद्दा खरा इथे हा आहे की खरोखर जर 180 मुली पीडित असतील आणि खरोखर 360 व्हिडिओ असतील आणि ते व्हिडिओ जर सांगत आहे की व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, ते पॉर्न व्हिडिओ म्हणून पण उपयोगात आणण्यात आलेले आहे, विविध साईटवर ते व्हिडिओ टाकण्यात आले वगैरे 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 असे जे मतं मांडण्यात आले आहेत. खरोखर 180 मुली जर त्याच्यामध्ये 100 मुलींचं लैंगिक शोषण झालं असेल आणि 360 व्हिडिओ असतील तर 180 गुन्हेला प्रत्येक मुलीच्या संपर्कात येणारे तिचे नातेवाईक, मित्रसंबंध, तुम्ही प्रत्येक मुलीला
20-30 या आकड्याने जर गुणलं म्हणजे तिच्या संपर्कात येणारे नातेवाईक, बहीण, भाऊ, आई, वडील, भाचा, पुतण्या म्हणजे जे काय असतील ते सर्व नाते जर आपण ते मल्टिप्लाय केले तर ते हजारोच्या संख्येत जातात. म्हणजे 180 मुलीसोबत हजारो लोक पीडित आहेत. तर ह्या हजारो लोकांच्या मानसिकतेचा आपण विचार करतो का? हे हजारो लोक, हे कुटुंब, एवढेही कुटुंब, सर्व हे कुटुंब कोणत्या अवस्थेमध्ये असतील, यांची अवस्था काय असेल हा आपण विचार करतो आहोत का? जर त्या 180मधली एका मुलीचं आपण उदाहरण घेऊ, तिचं एक कुटुंब, आई, वडील, बहीण, भाऊ, मामा, काका, आत्या, चुलत भाऊ वगैरे वगैरे असं सर्व कुटुंब असतं. या कुटुंबामध्ये जर ती मुलगी असेल तर त्या मुलीच्या घरी सध्या काय वातावरण असेल, काय अवस्था असतील त्या कुटुंबाची? कारण ह्या संपूर्ण कुटुंबाला लाखो लोकांमध्ये वावरावं लागते, संपूर्ण दैनंदिन व्यवहार असतात. तर या मुलींची, या कुटुंबाची अवस्था काय? आपले सर्वांचे मतमतांतर झडत, तुम्ही असो मी असो, आपण कोण आहोत? त्या कुटुंबापासून आपण दूर आहोत. आपण ते प्रकरणं बघत आहोत, आपण ऐकत आहोत, आपण विचार करत आहोत, आपले मतं मांडत आहोत. पण त्या कुटुंबाची अवस्था काय हा आपण विचार करतो का? आपल्याला काय, प्रत्येकाचं वेगवेगळं असते. प्रत्येकाला म्हणजे सर्वच जण काही चांगल्या भावनेने या प्रकरणामध्ये सहभागी होतात असं नाही. प्रत्येकाला कोणाचं काय असते, कोणाचं काय असते. पण त्या कुटुंबाची अवस्था काय असावी हा विचार करणे गरजेचं आहे. याच्यासाठी काहींचं म्हणणं असं आहे की संस्कार कमी पडतात, काहींचं असं म्हणणं आहे दिलेल्या संस्काराचं पालन होते की नाही, काहींचं असं म्हणणं आहे आईवडील झोपले आहेत का, काहींचं असं म्हणणं आहे मुलींना असं कसं समजत नाही, काहींचं असं म्हणणं आहे की मुलींना एक रिचार्ज दिला, खायला प्यायला दिलं, कपडे दिले की त्या मुलांच्या मागे धावतात. अशी विविध मते मांडण्यात येतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, अतिशय वाईट स्थिती असते. ज्या कुटुंबातल्या मुलीसोबत ही घटना घडलेली असते त्या कुटुंबामध्ये अतिशय वाईट अवस्था असते. आणि ही वाईट अवस्था एक दिवसाची नसते, तर संपूर्ण आयुष्यासाठी ते कुटुंब, तो समाज पूर्ण उद्ध्वस्त झालेला असते. कारण बदनामीही कधीही पुसून निघत नाही. त्या कुटुंबातलं संपूर्ण दैनंदिन जीवन, त्या कुटुंबातला आनंद सर्व हा हिसकावून घेतला जातो. म्हणून असे गुन्हे, अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा ती पीडित कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे हा विचार कधीही मनात न आणता सर्वांनी मिळून त्या गुन्हेगाराला शिक्षा तर झालीच पाहिजे. अर्थात कोणत्याही जातीचा असो, तो हिंदू असो, मुस्लिम असो, कोणत्याही ख्रिश्चन असो, कोणत्याही जातीचा गुन्हेगार असला त्याला सजा झालीच पाहिजे. केवळ मुस्लिम आहे म्हणून त्याचं घर पाडायचं असं नाही, सर्वांनाच सजा झाली पाहिजे. परंतु यानंतर अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाही यासाठी काय आपण उपाययोजना करणार आहोत? यासाठी आपण कोणते म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ह्याचे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे ना. आणि पुन्हा एक विचार करणं गरजेचं आहे, वारंवार ह्या घटना घडत आहे. लक्षात घ्या, आपल्याला असं वाटत नाही की गुन्हा करणाऱ्यांच्या मनामध्ये भीतीच राहिली नाही, त्यांना भीतीच वाटत नाही आहे. म्हणजे आपलं प्रशासन कुठे कमी पडतं आहे का? का भीती वाटत नाही? लैंगिक शोषण होते, फोटो व्हिडिओ निघतात आणि बिनधास्तपणे ते व्हायरल करता येतं. म्हणजे कुठेतरी मनामध्ये भीतीच राहिलेली नाही आहे ना, की आपण जर फोटो व्हायरल केलं तर आपल्यावर बरं वाईट किंवा आपल्याला शिक्षा होऊ शकते, ही भीती मनामध्ये राहिलेली नाही. म्हणून ही घटना घडल्यानंतर खरोखर बोलताना, वागताना, मांडताना विचारपूर्वक मांडलं पाहिजे. कारण 180 मुली आणि त्या 180 मुलींसोबत जुळलेले त्यांचे सर्व नातेसंबंध
हे संपूर्ण एक समाज उद्ध्वस्त होतो आणि ह्या उद्ध्वस्त झालेल्या समाजातील लोकांना लाखो लोकांसोबत राहावं लागते. हेच तितकं महत्त्वाचं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून विचारपूर्वक निर्णय घेऊन ह्या गोष्टी हाताळाव्या लागतात. धन्यवाद.